महत्त्वाची बातमी कल्याण शहरातील अंबिकानगर सोसायटीमध्ये कमरे इतकं पाणी साचलंय। तळमजल्यावर राहणाऱ्या घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे। वालधुनी नदीची पाणी पातळी वाढल्यानं सोसायटीमध्ये पाणी शिरलं आणि त्यामुळेच मोठं नुकसान झालेलं पाहायला मिळतं। ही दृश्य आहेत कल्याणमधली। अंबिका सोसायटीमध्ये मुसळधार पावसामुळेच पाणी साचलेलं पाहायला मिळतंय। काल मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका कल्याण डोंबिवली परिसरातील अनेक सखल भागामध्ये पडलेला आहे। मी सध्या उभा आहे शहाड स्टेशन परिसरात आणि आपण पाहू शकतो शहाडच्या अंबिकानगर सोसायटी ही आहे आणि या अंबिकानगर सोसायटीमध्ये कमरे एवढं पाणी जे आहे ते सोसायटीच्या परिसरामध्ये साचलेलं आहे। आपण पाहू शकतो की ग्राउंड फ्लोअरमध्ये जे राहणारे रहिवासी आहेत आपल्या घरचं पूर्ण सामान घेऊन घरातनं बाहेर निघताना या ठिकाणी दिसून येत आहेत। अनेक जे रहिवासी आहेत ते आपल्या सायंकाळपासून एकतर आपल्या दुसऱ्या माळ्यावरती राहणाऱ्या नातेवाईक असतील किंवा दुसऱ्या माळ्यावरती राहणारे शेजारी असतील त्यांच्या घरामध्ये राहत असलेले दिसून येतात। तर काही लोकांनी आपल्या घरातनं दुसरीकडे जात या ठिकाणी आपल्या नातेवाईकाच्या घरामध्ये राहणं पसंत केलेलं आहे। एकंदरीत कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वालधुनी नदी असेल त्याचबरोबर उल्हास नदी असेल यांच्या पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढली असून पाणी जाण्यासाठी मार्ग नसल्याने आता चाळीबरोबर सोसायटी देखील पाणी शिरण्यास सुरुवात झालेली आहे। सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण।